हे बघा मॅडम, वडिलांबद्दल जर तो असं मत मांडत असेल तर तुमच्या घरातलं वातावरण सहज कळतं. या गोष्टींची कल्पना आम्ही या अगोदरही तुम्हाला दिली. अहो, आम्ही त्याची जबाबदारी घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचे कारनामे वाढतच चाललेत. सॉरी टू से, पण आम्ही त्याचं ऍडमिशन रद्द करतोय. हे बघा मॅडम, आम्ही आतापर्यंत तुम्हाला खूप समजून घेतलं. अहो, आधीच्या शाळेतून त्याला काढलं असतानाही आम्ही तुमच्या म्हणण्यावर डायरेक्ट त्याला सेकंड स्टँडर्डला ऍडमिशन दिलं. पण आता आम्ही त्याला आमच्या शाळेत नाही ठेवू शकत. त्याच्यामुळे इतर मुलांनाही खूप त्रास सहन करावा लागतो. त्याच्यामुळे कोणाला काही झालं तर त्याला जबाबदार कोण? हवं तर तुमच्या जबाबदारीवर आम्ही त्याला परीक्षेला बसू देऊ शकतो. हा, पण परीक्षेला तुम्हालाही त्याच्यासोबत बसावं लागेल.